नमस्कार शेतकरी मित्रांनो, लोकशिवारच्या या नवीन भागामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि ज्या पद्धतीनं आता उन्हाळ्याचा हंगाम चालू होतोय आणि बऱ्याच ठिकाणी लोक भाजीपाला पिकाकडे वळत आहेत, त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं जे आहे ती बियाण्याची निवड. पण आज असे दिवस राहिलेले नाहीत की लोक भाजीपाल्यामध्ये बियाणं वापरतील, पण लोक रोपं वापरायला लागलेली आहेत, जे की आपण नर्सरीतून वेगवेगळ्या नर्सरीतून घेऊन येतो. आणि त्यासाठीच योग्य रोपांची निवड कशी करायची ह्या टॉपिकवर आज आपण इथं बोलणार आहेत. आपल्यासोबत तेजस आहे. जसं की तुम्ही सगळे आमचे लोकशिवारचे व्हिडिओ पाहत आहेत, तुमच्या शेतकरी मित्रांना शेअर करतायत. अशाच पद्धतीनं आणखीन शेतकरी मित्रांना जे की भाजीपाला लावणार आहेत त्यांना तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना ह्या माहितीचा फायदा मिळेल. आणि बरेचसे जे आपले शेतकरी मित्र आहेत, 80% शेतकरी मित्रांनी अजूनही चॅनल सबस्क्राईब केलेलं नाहीये, तर माझी विनंती आहे की तुम्ही लोकशिवारच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन हिट करा, जेणेकरून जे आमचे हे वेगवेगळे व्हिडिओज आहेत ते तुम्हाला लवकरात लवकर मिळतील आणि जी काही माहिती आपण द्यायचा प्रयत्न करतोय त्या माहितीचा तुम्हाला चांगल्या पद्धतीने उपयोग होईल. तर तेजस, रोपं निवडायची आहेत. टोमॅटोचा, मिरचीचा, कलिंगडाचा, वेगवेगळ्या पिकाचा हंगाम आलाय, तर काय केलं पाहिजे जेणेकरून आपण योग्य पद्धतीची रोपं निवडू? सर्व शेतकऱ्यांना माहिती आहे की तुकाराम महाराज म्हणायचे, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. आता ते बीजाचे दिवस गेले आणि आता रोपांचे आले. बरोबर. आणि खूप मोठी क्रांती म्हणलं तरी चालेल भाजीपाला शेतीच्या उत्पादनामध्ये. ही रोप वाटिका किंवा रोप मधून जे काही उत्पादन आहे, तर ती खूप मोठी क्रांती झाली. जुना काळ होता ज्यावेळेस आपण बेडवर गादी वाफ्यावर रोपं टाकायचं, टोमॅटो असतील किंवा फुलकोबी असेल, मिरची असेल, ती टाकायचं, ती उपटायचं आणि ती पुनर्लागवड करायची. आता ते शक्य नाही. कारण का? तर मल्चिंग आहे. मल्चिंग मध्ये ते तिथं राहू शकत नाही. त्यासाठी कप मधली अतिशय लुसलुशीत अशी रोप आपल्याला लागतात. पण ह्या रोपाची गुणवत्ता चांगली असावी, हे सगळ्यात महत्वाचं. म्हणजे फक्त आपण एक चांगला वाण निवडला, बाजारामध्ये सगळ्यात तोडीस तोड असलेला वाण किंवा सगळ्यात टॉपचा वाण, सगळ्यात महागडा वाण, सर्व श्रुत असलेला वाण, अशी आपण निवड केली, पण रोपाची निवड करायला जर आपण चुकलो तर आपण उत्पादनात मागे पडतो. हा आमचा खूप दिवसांचा अनुभव आहे. आणि रोपांच्या गुणवत्तेमध्ये की फक्त शेतकरी जबाबदार नाही किंवा फक्त नर्सरीवाला जबाबदार नाही, तर ह्या दोघांचं मिळून काम आहे, काही कर्तव्य, ती जर आपण पाहिली तर मला असं वाटतं की रोपाची गुणवत्ता आपल्याला चांगली मिळेल. आणि जितकी रोपाची गुणवत्ता चांगली तितके आपल्या उत्पन्नाला आपला फायदा होईल. मग तुमची पपईची रोपं असू द्या, केळीची रोपं असू द्या, अगदी डाळिंबाची रोपं असू द्या, की भाजीपाल्यामध्ये मिरची, टोमॅटो यांची रोपं असू द्या, कांदा किंवा आता आजकाल कलिंगड आणि अगदी शेतकरी काकडी, कारल्याची सुद्धा रोपं बनवायला लागली. या सगळ्या रोपांच्या गुणवत्तेवरच त्याचं उत्पादन अवलंबून आहे, ह्या मताशी मी अगदी ठाम आहे. बरोबर. आता याच्यातलं पहिलं काम काय, तर रोपांचं वय किती. आता टोमॅटोचा जर विचार केला तर साधारण 22-23 दिवसाचं रोप लागतं. बरोबर. रोपाचं वय बदलतं, थंडीमध्ये थोडंसं 2-3 दिवस जास्त आणि उन्हाळ्यामध्ये 2-3 दिवस कमी. तर 22-23 दिवसाचं रोप टोमॅटोमध्ये लागतं, फार फार तर 25 दिवस. फुलकोबीमध्ये तुम्हाला 20-22 दिवसाचं रोप लागतं. कारलं किंवा जे काही तुमचं कलिंगड आणि खरबूज आहे त्यामध्ये तुम्हाला फक्त 18 दिवसाचं रोप लागतं. मिरचीमध्ये तुम्हाला 35 दिवसाच्या पुढचं रोप लागतं. बरोबर. हे दिवस आहेत. आता याला दुसरं कसं कॅल्क्युलेट करायचं, तर हे ज्यावेळेस तुम्ही रोपवाटिकेत जाल त्यावेळेस ट्रे मधून आपल्याला 2-3 रोपं काढून पाहिजे. आणि ज्यावेळेस आपण ते रोप काढू त्यावेळेस खालच्या कोकोपीट मध्ये जे काही मुळी आहे तर त्याने तो कप किती कव्हर झाला हे आपल्याला पाहिजे. बऱ्याच वेळा असं होतं की नर्सरीवाला म्हणतो मिरचीचं रोप 35 दिवस झालेले आहेत, परंतु ज्यावेळेस आपण उपटून पाहतो तर त्या कोकोपीट मध्ये एकतर मुळी पूर्ण नसतेच. बरोबर. मुळीच दिसत नाही डोळ्याला, म्हणजे याचा अर्थ ते रोप तुमचं 15-17 दिवसाचं आहे. बरोबर. आणि बऱ्याच वेळा असं होते की रोप उपटून पाहिल्यानंतर ती मुळी इतकी असते का आता मुळीला वाढायला जागा नसते. बरोबर. त्यावेळेस समजून घ्यायचं की तो तुमचं 30-35 दिवसाचं नाही, ते 40-45 दिवसाचं रोप. बरोबर. वाढ नियंत्रक वापरून म्हणजे जास्त वाढ करणं किंवा वाढ थांबवणं अशाही गोष्टी घडतात. आणि याला काही सर्वस्वी नर्सरीवाला जबाबदारी असं मी म्हणतच नाही. कारण का, तर आपण देत असलेल्या किमतीत त्याला ते सेवा द्यायची आणि त्या किमतीची जी काही तडजोड आहे तर त्याचा विचार करता ह्या गोष्टी त्याच्याकडून घडतात. त्यामुळे पहिलं काम काय करायचं, तर कोकोपीट मध्ये रोप उपटून पाहायचं, कोकोपीट किती जागा राहिली. कोणतंही रोप घेताना 50 ते 60% मुळी त्याची कव्हर झालेली पाहिजे, वरचा 40% भाग शिल्लक पाहिजे, तरच तुम्ही समजून घ्यायचं की हे रोप पुनर्लागवडीनंतर सक्सेस होईल. रोप हार्डनिंग केलेलं पाहिजे. म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की चांगलं लुसलुशीत रोप टिकण्यासाठी, हिरवेपणा टिकण्यासाठी रोप फक्त आणि फक्त शेडनेट मध्येच ठेवलं जातं, उन्हाला आणून हार्डनिंग केलं जातं. तर कोणतंही रोप, ज्या रोपाचं वय समजा उदाहरण घ्यायचं झालं तर टोमॅटोचं 25 दिवसाचे तर 20 दिवस शेडनेट मध्ये, 5 दिवस हार्डनिंग. कलिंगडाचं रोप 18 दिवसाचे तर 15 दिवस शेडनेट मध्ये, 3 दिवस हार्डनिंग मध्ये.
हार्डनिंग झालेलंच रोप आपल्याला निवडायचे, हार्डनिंग न केलेलं रोप आपल्याला निवडायचं नाही. बरोबर. ही एक दुसरी आपल्याला काळजी घ्यायची. आणि तिसरी गोष्ट की रोप निवडत असताना त्या ट्रे मध्ये रोप किती सेंटरला आहे, कोकोपीटच्या बरोबर सेंटरला आहे, तर ते जे सेंटरचं रोप आहे ते आपल्याला निवडायचं. कारण का रूट कॉइलिंग सारखी समस्या आहे जी वांगे पिकामध्ये, कलिंगड पिकामध्ये आणि मिरची पिकामध्ये खूप भयाने. तर ही रूट कॉइलिंग सारखी समस्या येऊ नये म्हणून ते सेंटरचं रोप निवडायचं. मुळी जर सेंटरला गेली तर ती सर्वत्र पसरते आणि सर्वत्र एकसारखी वाढते आणि सगळीकडून अन्न घटक उचलते. पण ते जर भिंतीच्या बाजूला, ट्रेच्या बाजूला जर रोप गेलं तर ती मुळी एका विरुद्ध दिशेला फिरते आणि ती ढगाकडे चालते, ती खाली जमिनीकडे जात नाही. बरोबर. आणि याचा दुष्परिणाम रोप आपलं व्यवस्थित डेव्हलप होत नाही, त्याला आलेली फळं किंवा त्याला खूप छोटा माल किंवा गुणवत्ता नसलेला माल लागतो. बरोबर. तर या सगळ्या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची. कीड रोग नसला पाहिजे, म्हणजे फुलकिडे सारखी कीड जी तर ती नर्सरीमध्ये फार त्रासदायक असते, किंवा मावा, पांढरी माशी, तर ही नसली पाहिजे. या सगळ्या गोष्टीचा विचार करून रोप दिसायला थोडंसं पिवळसर असेल चालेल, हरकत नाही, पण हार्डनिंग झालेलं 5-7 पानावरचं कोकोपीटमध्ये मुळी 50-60% वाढलेली अशा पद्धतीचं रोप आपण जर निवडलं तर मला असं वाटतं की आपला हंगाम यशस्वी होण्यास काही अडथळा येत नाही. बरोबर. आणखीन जसं तेजसने सांगितलं की आपल्याला जेव्हा रोप निवडायचे त्यावेळी लक्षात ठेवा की त्याचा जो खालचा जो बॉल आहे तो चांगला तयार झालेला पाहिजे, त्याच्यामध्ये जे मुळांचं जे कॉइलिंग आहे ते नाही झालेलं पाहिजे, आणि ओव्हरऑल जी आपल्या रोपाची जी वाढ आहे ती चांगल्या पद्धतीची झाली पाहिजे. आणखीन ह्याच्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न हा पडतो की बाबा आज जर तुम्ही बघितले तर बाजारात वेगवेगळ्या पद्धतीचे ट्रे आलेले आहेत, आणि किती ट्रे, कुठल्या नंबरचा ट्रे वापरायचा, बाबा 104चं रोप घ्यायचं, 70च्या कपात घ्यायचं, काय 126च्या कपात घ्यायचं, तर हा प्रत्येक शेतकऱ्याला पडलेला प्रश्न असतो. आणि त्याच्यामुळं योग्य साईजच्या कपाची आणि आकाराची निवड करणं तेवढंच महत्वाचं आहे. तर तेजस, त्या अनुषंगाने तू काय सांगशील की बाबा कुठला कपाची साईज योग्य आहे आणि कुठली कप साईज शेतकऱ्यांनी वापरली पाहिजे? आता याच्यात असं आहे, 127चा कप निवडताय, जर तुम्ही हिवाळ्यामध्ये पीक घेताय आणि हिवाळ्यामध्ये तुम्ही टोमॅटो निवडताय, म्हणजे उदाहरणार्थ डिसेंबर जानेवारीची लागवड आहे, 127चा कप आहे, हरकत नाही. कारण का तर हिवाळ्यामध्ये ज्यावेळेस रोपाची पुनर्लागवड कराल त्याला कुठलाही शॉक किंवा स्ट्रेस नसणार आहे, ते रोप जगू शकतं. पण जर तुम्ही तेच टोमॅटो उन्हाळ्यामध्ये लागवड करताय, म्हणजे साधारण तुम्ही मार्च-एप्रिलला जर लागवड करताय आणि 127च्या ट्रे मध्ये निवडताय तर चुकताय. बरोबर. मिरचीच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर मिरचीच्या बाबतीत 127चा ट्रे निवडताय, मिरचीच्या रोपाला तुम्हाला 35-40 दिवस द्यायचे, ढोबळी मिरचीला तुम्हाला 40 दिवस द्यायचे, आणि ते तुम्ही देत असताना ते 127च्या ट्रे मध्ये तुम्ही देऊ शकत नाही. कारण का तर रोपाला वर वाढायला जेवढी जागा पाहिजे तेवढी खाली वाढायला जागाच नाही. मग तिथे तुम्हाला 107चा ट्रे जर हिवाळा असेल तर आणि 70चा ट्रे जर उन्हाळा असेल तर हे निर्णय तुम्हाला घ्यावा लागेल. हेच कलिंगडाच्या बाबतीत जर तुम्ही उन्हाळ्यात कलिंगड निवड करत असाल तर तुम्हाला थोडस ट्रेची संख्या कमी असावी, कप कमी असावेत, म्हणजे रोप खाली कोकोपीटचं जे बॉल आहे तो मोठा मिळेल. तो मास किंवा तो व्हॉल्यूम जितका जास्त तितकं तुमचं रोप चांगलं. बरोबर. तो व्हॉल्यूम जितका कमी तितकं तुमचं रोप कमी. बरोबर. आणि तो व्हॉल्यूम वाढला की तुमच्या रोपाची किंमत वाढली. बरोबर. मग आता रोपाची किंमत किती वाढते तर उदाहरण घ्यायचं झालं तर कलिंगडाचं एक रोप 2 रुपयाला, काही 2.25ला, काही 2.5 रुपयाला. मग फरक किती पडतो? 50 पैशाचा. 1 एकरला 6,000 रोपं लावली तर आपल्याला 3,000 रुपयाचा फरक पडतो. बरोबर. हेच जर तुम्ही मिरचीमध्ये गेले तर 1.5 रुपये, 2 रुपये या रेंजमध्ये रोप आहे, आणि आपल्याला तिथं पण 6,000 रुपयांमध्ये किती फरक पडेल तर 3,000 रुपयाचा फरक पडेल. मग 3,000 रुपयाच्या फरकाकडे पाहू नका, ह्या मताचा मी. बरोबर. नर्सरीवाल्याला ती हे द्या, सर्व्हिस चार्ज द्या, आणि त्याच्याकडून आदर्श अशी रोपं बनवून घ्या, जेणेकरून एक जरी ड्रेंचिंग तुमची वाचली, एक जरी फवारणी वाचली तरी तुमचे 3,000 रुपये वसूल झाले. बरोबर. एक जरी फर्टिलायझरचा काय म्हणतो ना ऍप्लिकेशन आपलं वाचलं तरी तुमचे 3,000 रुपये वसूल झाले. बरोबर. हे जर तुम्ही केलं, अशा पद्धतीचं रोप जर निवडलं तर मला असं वाटतं की तुम्हाला यश मिळायला फारशी अडचण येणार. बरोबर. जसं तेजसने सांगितलं की आपल्याला जी रोपाची ज्या ट्रेची साईज आहे ती योग्य पद्धतीने निवडणं गरजेचं आहे. आणि याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट आहे शेतकरी मित्रांनो, ज्यावेळी क्लायमेट फेवरेबल असतं, ज्यावेळी वातावरण फेवरेबल असतं, असं समजून घ्या की तुम्हाला खरीपमध्ये मिरचीची लागवड करायची आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही मोठ्या म्हणजे 127च्या ट्रेची निवड केली तर ती जी रोप आहेत त्यांची कॉम्पिटिशन असते सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी, आणि ती रोपं कुठं ना कुठं लांब होतात. त्याच्यामध्ये जे 2 पेऱ्यातलं अंतर आहे ते वाढतं, आणि अशा पद्धतीची रोपं आपल्याला शक्यतो टाळली पाहिजे, जेणेकरून आपल्याला जी आपण शेतात लावू त्याच्यानंतर आपल्याला त्याला. ही जी भावना आहे ना बऱ्याच शेतकऱ्यांची आहे की रोप त्यांना मोठं उंच दिसलं खूप. मी शेतकऱ्यांना असं सांगतो की आपला जो पेन आपण जो वापरतो, बरोबर, तर त्या पेनच्या उंचीपेक्षा कमी, बरोबर, टोमॅटो असो, मिरची असो, ढोबळे असो, पेनच्या उंचीपेक्षा कमी ती रोपं तुम्हाला
जास्त साथ देतील. बरोबर. जास्त उंच रोपं तुम्हाला साथ साथ देणारच देणार नाही. नाही. वातावरण कोणतंही असो. बरोबर असं बरोबर. आहे. त्याच्यामुळे त्या अनुषंगाने आपल्याला ट्रेची साईज निवडायची आहे. हम्म. त्याच्यामध्ये आणखीन एक बऱ्याच वेळा हे होतं की जो आपला कप असतो कोकोपीटचा तो हो. बऱ्याच आता ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल, काही ठिकाणी गोल गोल येतो, आकाराचा काही आहे, काही ठिकाणी ठिकाणी चौकोनी आकाराचा बरोबर. किंवा षटकोनी आकाराचा येतो. तर जे जो आमचा अंदाज आहे किंवा जो आमचा अनुभव आहे, जर तुम्ही चौकोनी ट्रेचा जर वापर केला तर तो जास्त फायदेशीर राहतो. बरोबर. कारण काय होतं, जे आपले गोल आकाराचे जे कप असतात त्याच्यामध्ये बरेच वेळा रूट कॉइलिंग किंवा जे हो. खाली मुळाचं जे कॉइलिंग होतं त्याची समस्या आपल्याला बऱ्यापैकी जाणवते. आणि त्याच्यापासून वाचण्यासाठी जर आपण चौकोनी आकाराचा जर ट्रे मधली रोपं निवडली तर ती जास्त पद्धतीनं जास्त प्रभावी राहतात, जास्त चांगल्या पद्धतीनं राहतात. आणखीन एक तेजस विषय असा आहे की बरेचसे जे नर्सरीचे जे लोक असतात ते रोपाची वाढ लवकर व्हावी त्यामुळे कुठं ना कुठे 19चा वापर जास्त केला जातो. तर अशा वेळी आपल्या शेतकरी मित्रांना काय सांगशील की बाबा जर आपण पाकिट विकत घेऊन जर नर्सरीला देत असेल तर त्यांना तुम्ही फर्टिलायझर बद्दल काय गाईड करू शकता का? मला असं वाटतं की ज्यावेळेस आपल्याला पहिले तर शेतकऱ्यांनी रेडीमेड रोपं विकत घ्यायच्या फंदात पडू नये. किती पण नाही म्हणलं तर तुम्हाला 15-20 दिवसात रोप मिळणार असतं. बरोबर बरोबर. त्यामुळे 20 दिवस थांबायला मला काय हरकत वाटत नाही. मग अचानक निर्णय झाला ना उद्याच्या उद्या जाऊन रोपं जी मिळतील ती आणली ती लावली, तर तसं न करता थोडस आपण रोपं पहिलं व्हरायटी निवडा. तो वाण निवडल्यानंतर नर्सरीकडे खात्री करा ते पॅकेट आहे का. नर्सरीने ते वाण टाकल्यानंतर जाऊन त्याला एक साधारण आठवड्याने एक अशी आपल्याला 2 ते 3 चक्कर तिथं मारा. बरोबर. आणि नर्सरीवाल्याला विनंती करून सांगा की कुठल्याही वाढ होण्यासाठी वाढ थांबण्यासाठी काही फवारू करू नको. जे काही नैसर्गिक येईल ते मी घेईल. फक्त कीड आणि रोग याच्यावर आला नाही पाहिजे एवढी काळजी घ्या. रोग तर येत नाही सुरुवातीच्या रोपाला, आली तर कीडच येते. बरोबर. आणि हार्डनिंग चांगलं होऊ द्या. मग जर अन्न घटक जर वापरत असेल तर 19-19 तर बिलकुल वापरलं नाही पाहिजे. मग काळोख येण्यासाठी मॅग्नेशियमचा वापर करू शकतात. बरोबर. त्यानंतर जे काही 13-40-13 सारखा घटक जिथं फॉस्फरस जास्त आहे तो करू शकतात. झिंक सारखा घटक वापरू शकतात. मायक्रोन्युट्रेंट वापरू शकतात. सिलिकॉन आवश्यक वापरलं पाहिजे. रोपवाटिकेतच सिलिकॉन असेल, समुद्री शेवाळे अर्क असेल हे वापरलं पाहिजे. याच्याने पिकाला बळकटी येते. बरोबर. तर हे जर वापरलं तर ते आदर्श राहील. पण 19-19 असेल किंवा वाढ होण्यासाठी जे काही GA सारखे घटक असतील तर ते चुकूनही वापरू नका. त्याचा दुष्परिणाम आपल्याला रोप पुनर्लागवड केल्यानंतर होऊ शकतो. ही त्यामधला सगळ्यात महत्वाचा धोका आहे. बरोबर. आणि आणखीन एक महत्वाचं सांगेन की बाबा एखादं रोप ₹1.70 मिळतंय आणि एक रोप ₹1.80 मिळतंय. तर त्या 10 पैशाचा विचार करू नका, कारण ते 10 पैसे तुम्हाला कुठं ना कुठं वसूल होणार पुढे चालून. आणि त्याचा फायदा तुम्हाला चांगल्या पद्धतीनं इन टर्म्स ऑफ पिकाचं उत्पन्न असेल, पिकाची जी एस्टॅब्लिशमेंट असेल त्या सगळ्यामध्ये मिळतो. आणि त्याच्यामुळे थोडं जरी 10 पैशाचा जर रेट असेल तर त्याच्यासाठी खालीवर बघू नका, चांगल्या क्वालिटीच्या रोपासाठी जावा जेणेकरून आपल्याला उत्पन्न चांगलं मिळेल. बरोबर. मला वाटतंय रोपाच्या बाबतीत जी आता आपण जी काही चर्चा केली आहे ती लागवडीपर्यंत ठीक आहे. पण जर तुम्हाला आणखीन काही प्रश्न असतील ह्याच्याबद्दल, जर तुम्हाला असं वाटत असेल की रोपाची निवड करताना तुम्हाला आणखीन काही वेगळ्या माहिती पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही आमच्या कमेंट सेक्शनमध्ये त्याच्याबद्दल प्रश्न लिहा. आम्ही प्रयत्न करू त्याच्या प्रश्नांना उत्तर द्यायची. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही लोकचेवारच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. तुमच्या इतरही भाजीपाला पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना हे व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना त्याची माहितीतून फायदा मिळेल आणि चांगल्या पद्धतीने त्यांचं उत्पादन ते घेऊ शकतात. तर आज आपण इथंच थांबूया. धन्यवाद. धन्यवाद.